चंद्रबाबू नायडू काही वर्षापूर्वी सत्तेत असणारा चेहरा नंतर एकदम डबघाईला गेले. त्यांनी एक फतवा काढला आणि ज्या साधू लोकांनी, ब्रह्मचारी लोकांनी देशामध्ये धर्माच्या नावावर व्याख्यानं द्यायला जातात आणि तिथं सांगतात हिंदूंची संख्या वाढली पाहिजे, प्रत्येक आईबापानी 4-5 मुलांना तरी जन्म द्यावा. असल्या महागाईच्या काळात ज्या घरामध्ये भाजीमध्ये तेल टाकू नका म्हणतात, ती मुलं आईबापांना म्हणतील तुम्ही जर भाजीत आम्हाला तेल टाकून खाऊ घालत नसाल तर कशाला आम्हाला जन्माला घातलं, म्हणतील की नाही? वर्षभर हा देश संकटात राहणार आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आणि त्यांच्याच सहकार्याने सत्तेत मुख्यमंत्री म्हणून बसलेले चंद्रबाबू नायडू मुलांसाठी म्हणजे लोकसंख्या वाढण्यासाठी, आपल्या भारताची एकूण लोकसंख्येमध्ये जगामध्ये कितवा क्रमांक आहे? आपण चीनला पाठीमागे टाकलंय. लोकसंख्येच्या प्रमाणात जगामध्ये भारत 1 नंबरला आहे. जर जगात भारत 1 नंबरला असेल तर आता प्रत्येक राज्यात प्रत्येक हिंदू कुटुंबाने 3, 4, 5 मुलांना जन्म दिला तर ते रस्त्यावर अतिक्रमण करायला कमी करणार नाही. आता चंद्रबाबूंनी काय फतवा काढला? 3ऱ्या मुलाला हे काय 40, 50, 60, 70, 80 हजार रुपयापर्यंत देणार त्यांच्या सोयीनं. मी एवढे टप्पे का केले? त्यांनी एकच आकडा सांगितलाय, जातीने आहे पण वर्गवारी होईल ना. असं करणं योग्य आहे का? तर त्या आई बापांना सांत्वनपर प्रोत्साहन मिळावं म्हणून कदाचित हा निधी असेल. आणि 4था मुलगा जन्माला झाला तर अजून 10-20 हजार त्याच्यामध्ये जास्त. माझा या व्हिडिओच्या माध्यमातून थेट प्रश्न आहे, पण त्याच्या अगोदर सर्व माय माऊल्यांचे, माता भगिनीचे, ज्येष्ठ मार्गदर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला, कमेंट करत चला. चांगली वाईट मी तुमच्या कमेंटचा सन्मानच करेन. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या 100% विरोधात नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या 100% समर्थनार्थ नाही. मी एक निपक्षपाती महाराष्ट्राचा, देशाचा एक नागरिक म्हणून, मी महाराष्ट्राचा आवाज म्हणून आपल्या समोर नेहमी भूमिका मांडत असतो. त्याच्यामुळं माझ्याविषयी मनात किंतु परंतु ठेवू नका, पण जे बोलतोय त्याचा एकदा सचक विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करा. आता मला सांगा, आपण एखाद्या रस्त्याने प्रवास करत असू तर तिथं, किंवा तुम्ही जर शहरात आला तर सिग्नलला लहान मुलांना घेऊन एखाद्या महिलेच्या, मुलीच्या कडेवर लहान लहान मुलं असतात, ती त्यांची असतात का हो? आणि त्यांची सुद्धा जर असली, जन्माला घातली, त्यांच्या बापाचा शोध घेणं अवघडच असतं, कारण ती रस्त्यावरच असतात. आणि समजा असलाच, त्यांची अवस्था काय असते हो? त्यांना 2-2, 4-4 मुलं असतात. आणि जी सुशिक्षित कुटुंब असतात, एकच मुलगा असतो किंवा 2 असतो. जुन्या पिढीत 3, 4, 5, 6 भावंड असतातच. आज तशी परिस्थिती नाही. आणि समजा काही कुटुंबामध्ये असेल तर ते आर्थिक दृष्ट्या सधन समजावे इतकं साधं सरळ गणित असतं. ग्रामीण भागामध्ये असू शकतात. पण राज्य सरकार जर असा फतवा काढणार असेल, मुलांना जन्म दिली पाहिजेत का, लोकसंख्या वाढली पाहिजे का, आपण त्यांना जर तेवढं खाण्याचं प्रमाण किंवा धान्याची गरज त्यांची भागवता आली तर ते जगवू शकतात. आज महाराष्ट्राची मी परिस्थिती सांगतो. 1000 पुरुषामाग
700 स्त्रिया असतील, 750. हा तर रेशो जुना आहे. आज ग्रामीण भागात किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये मुलांना मुलीच लग्नाला मिळायला तयार नाहीत. तुम्ही अजून जन्माला घालून त्या कुटुंबाला का संकटात टाकताय? आज शिक्षणाचा मुद्दा आला. 5-5 मुलं जन्माला घातली, 4-4 मुलं जन्माला घातली. आज शैक्षणिक खर्च काय? धंदा चालवलाय. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या शाळा आहेत, त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या शाळा आहेत, महाविद्यालय, भरघोस उत्पन्न कमवण्याचं त्यांचा एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. कोण पाहणार आहे इकडं? अजून सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, धर्माच्या नावावर सगळ्यांनी सरकारच्या आव्हानाला प्रेरणा म्हणून त्या ठिकाणी ठरवलं. यांचं टार्गेट समजा मुसलमानांवर असेल. मुसलमान एवढे मुलांना जन्म घालतात, ते घालतात आणि सांभाळतात, पण त्यांची मुलं रस्त्यावर हातगाड्या चालवतात, इतरांची चालवू शकतात का? किती हिंदूंची मुलं त्या पद्धतीनं आयुष्य जगतात. आणि हा देश आत्ताच गरिबीमध्ये आहे. आता झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. राहायला घरं नाहीत, त्यांची अवस्था उद्ध्वस्त होणार. अजून त्यांना गरिबीच्या खाईत टाकणार का? आणि मग महागाई, बेरोजगारी या सगळ्या गोष्टीवर समजा ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे आणि त्यांनी 3-4 मुलाला जन्म दिला, 5 मुलांना 1-1 एकर वर येणार. ते जे हम दो हमारे दो शासनाची योजना असताना हम दो हमारे 4 हमारे 5 असं जर सांगायला लागले तर एक भाकरी 4-5 लोकांना खावी लागेल. याचा विचार कोण करणार? चंद्रबाबू नायडूंनी हे केलं. चंद्रबाबू नायडूंना किती मुलं आहेत? त्यांच्या मंत्र्यांना किती मुलं आहेत? आमदारांना किती मुलं आहेत? कार्यकर्त्यांना किती मुलं आहेत? फक्त लोकांना सांगायचं आणि लोकांना वेठीस धरायचा हा कार्यक्रम असू शकतो, हे माझं ठाम मत आहे. आणि हिंदूंची संख्या जर वाढवायची म्हणजे वाढवायची असेल तर हिंदूंना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. हिंदूंना मोफत सक्तीचं आणि दर्जेदार जर शिक्षण मिळालं, हिंदू जर स्वतःच्या पायावर उभा राहिला, मी म्हणतो त्या गावचा, त्या शहराचा, त्या जिल्ह्याचा, त्या राज्याचाच नाही, देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंना जर दर्जेदार शिक्षण, नोकरी आणि इतर सुविधा नाही मिळाल्या तर हिंदू फक्त झाडाला लटकून आत्महत्या करून किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये आयुष्य जगून जर उद्ध्वस्त झाला तर याला जबाबदार कोण? हिंदूंचा 100% विकास करा. कुठल्याच हिंदूला चांगलं शिक्षण मिळालं नाही पाहिजे याचा बंदोबस्त तुम्ही करणार. त्यांना वादात, दंगलीत, इतर गोष्टीसाठी वापरणार, त्यांच्या मताच्या जीवावर सत्ता मिळवणार. आणि तुम्ही सगळ्या आरोग्याच्या सुविधा पुरवणार नाही, शिक्षणाच्या सुविधा पुरवणार नाही, महागाई कमी करणार नाही, बेरोजगारी कमी करणार नाही, जातीत भांडणं लावणार, धर्मात भांडणं लावणार, विष कालवत राहणार. विकास कसा होणार? याचा सुद्धा विचार झाला पाहिजे, हे मला या माध्यमातून सांगायचं. कुटुंबाचा जर आर्थिक स्तर वाढला तर तो स्वतःच्या पायावर काहीही करू शकतो, स्वातंत्र्यात जगतोय. भारतीय संविधानानं तो अधिकार दिलाय. पण तुम्ही जर त्या आडून स्वतःचा अजेंडा राबवणार असाल तर सर्वसामान्य लोकांना तुम्ही म्हणजे गरिबीच्या आणि बेरोजगारीच्या आणि रस्त्यावर येणाऱ्याच्या खाईमध्ये ढकलणार आहे, हा माझा थेट सवाल आहे. माझी ही गोष्ट तुम्हाला पटते की नाही? कुठल्याही कुटुंबामध्ये आई वडिलांना अगोदर मुलांनी शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे, त्यांनी चांगले मार्क्स मिळवले पाहिजे, परत त्यांना चांगली नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागल्यानंतर मुलाला चांगली मुलगी मिळाली पाहिजे, मुलीला चांगला मुलगा मिळाला पाहिजे, लग्न देऊन ते सुखी झाली पाहिजे. हा त्यांचा अजेंडा असतो. तुमचा अजेंडा त्यांना देशोधडीला लावण्याचा असेल किंवा कुटुंबाला आर्थिक संकटात टाकणार असेल तर तो राष्ट्रहिताचा होऊ शकत नाही. तर तो काय होऊ शकतो हे मी तुम्हाला तुमच्या कमेंटला उत्तर देऊन सांगेन. तुमच्या मनात काय या मुद्द्याविषयी भावना नक्कीच व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद.
जय शिवराय.